परिपूर्णतम देव फक्त भगवान कृष्ण आहे. बाकीचे देव आहेत पण अपूर्ण आहेत, पूर्ण आहेत, कला आहे, अनेक प्रकारे अवताराचे, मात्र भगवान कृष्णासारखा परिपूर्णतम देव नाही. परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णो नान्य एवहि, परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णो नान्य एवहि. एक कार्यार्थागत्यं कोटि कार्यं चकारः, एक कार्यार्थागत्यं कोटि कार्यं चकारः. परिपूर्णतम आहे भगवान कृष्ण परमात्मा, परिपूर्णतम आहे म्हणून काला परिपूर्णतेचा जसा परिपूर्णतेचा तसा या जगामध्ये, या विश्वामध्ये परिपूर्णतम भगवान कृष्ण सोडून परिपूर्णतम देव नाही. आमच्या वृंदावनातल्या गवळणी म्हणताय, काय ग यशोदे, तुझा मुलगा तुला गोड वाटतोय पण तू काय सामान्य आहे का? त्याचं चरित्र काय थोडं आहे का? त्याचं चरित्र थोडं नाही, मग कसं जा 2 मिनिट आहे का? बाई तुझा लाडका काना तुला थोडी बाई, बाई तुझा लाडका काना तुला थोडी बाई, बाई तुझा भगवान कृष्ण परमात्मा परिपूर्णतम आहे म्हणून काला परिपूर्णतेचा 1, चरित्र परिपूर्णतम देवाचा 2 आणि दुपारी करायचा 3ही प्रश्न कळाले महाराज. 3ही प्रश्न कळाले महाराज. लक्षात आलं आमच्या, सांगितलं तुम्ही आम्हाला. दरवर्षी आम्ही काल्याचं कीर्तन ऐकतोय ना महाराज, पण आम्ही असं कधी ऐकलेलं नाही ना महाराज. सांगितलं तुम्ही आम्हाला, पण आत्ताच तुम्ही म्हटले समुद्राची शाही केली, मेरू पर्वताची लेखणी केली,
पृथ्वीचा कागद केला तरी सुद्धा त्याचं कृष्णाचं चरित्र सांगता येत नाही, त्याचं चरित्र थोडं नाही. मग सांगा ना महाराज, त्या कृष्णाचं चरित्र नेमकं आहे तरी काय? तर त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबाराय महाराज आपण निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात. गौरानी बादी काय ना गोपाल महाराज, भाजी जर चांगली असते ना तरच खावी. नाही काही वेळेला आमच्या माता माऊली भाज्या करतात, अहो मसाल्याची राग करतात पण चव येत नाही. डबेच्या डबे मसाला पण चव नाही कशाला. इथलं नाही सांगत बरं, आमच्याकडचं सांगा. चोपडा तालुका तिकडं इकडची भाजी कशी गोड असते महाराज. आता तुम्ही वांग्याची भाजी किती गोड असा वास येऊ लागला महाराज, किती सुंदर आहे. वा, जशी भाजी जर चांगली असली तर खावी वाटते, तशी कीर्तनामध्ये वाजवणारी मंडळी म्हणणारी मंडळी जर चांगली असेल ना मायबाप, तर कीर्तन एक नंबर होतं बरं का. कीर्तन एक नंबर होतं. काय आहे ना, आमचं 12 दिवसापासून लय